सो लेट अस स्टार्ट. सॉरी फॉर डिले. मी थोडं मराठीतून बोलतो मध्ये मध्ये, चालेल? कम्फर्टेबल? ओके. आय विल बी डिलिंग विथ जॉग्राफी सब्जेक्ट, आणि जॉग्राफीनंतर इन्व्हायरमेंट इकॉलॉजी पण आहे. त्यानंतर आय आरचं काही टॉपिक मी घेईल, प्लस अजून काही ॲलाइड जसं सोशोलॉजी वगैरे असेल ते सोसायटीचा पार्ट मी घेईल, आणि सर जे सांगतील ते बाकीचे टॉपिकसुद्धा पण आपण त्याच्यात डील करूया. आता बेसिकली वी आर डिस्कसिंग अबाउट दी मेन्स टॉपिक. म्हणजे मेन्समध्ये आपल्याला खूप बेसिकमध्ये जाण्यासाठी स्कोप नसतो, पण मग मेन्सचे आन्सर कसे लिहिले पाहिजेत किंवा जॉग्राफीचे आन्सर्स कसे असले पाहिजेत त्याच्याबद्दल मी स्पेसिफिक असेल सुरुवातीला. आणि आजच्या डिस्कशन्समध्ये हाऊ जॉग्राफी इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ पेपर 1 हे डिस्कशन आपण आज बघणार आहे. त्याच्यामुळे मोस्टली तुम्हाला मी थोडंसं पाठीमागं घेऊन जाणार आहे PYQमध्ये, किंवा जॉग्राफीमध्येच कसं स्ट्रक्चर्ड आहे सिलेबस ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याला अप्रोच कसा असेल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून मेन्समध्ये तुम्हाला एक सेग्रिगेटेड वे मिळेल. आता हे जे सांगतोय ते कदाचित लगेच समजणार नाही आहे, त्यासाठी काही PPTs दाखवतो जेणेकरून तुम्हाला ते समजण्यासाठी मदत होईल. सो लेट अस सी नाऊ. ओके. सो पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्याला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. कुठलाही, नॉट जस्ट पेपर 1, पेपर 2, 3, 4 वॉट एव्हर, सिलेबस आधी सगळं माहीत पाहिजे. मग सिलेबस जर माहिती हवा आहे तर त्यात काय काय पॉईंट्स आहेत. तर पेपर 1चं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला असं दिसेल की इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ दी वर्ल्ड अँड सोसायटी. सो बेसिकली टुडे आज आपण जॉग्राफीबद्दल डिस्कस करणार आहे. ओके. मग जॉग्राफी जेव्हा आपण विचार करतो तर कुठलं जॉग्राफी विचारलं जातं. आता प्रिलिममध्ये पण जॉग्राफी आहे आणि मेन्समध्ये पण जॉग्राफी. प्रिलिममधल्या जॉग्राफीमध्ये जरासा वेगळा सिलेबस आहे आणि मेन्समध्ये वेगळा आहे, पण काही पार्ट कॉमन जरूर आहे. आणि UPSCने स्पेसिफिकली ते मेन्शन केलं आहे, त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असणार आहे की का मेन्शन केलं इथे. ओके. जर आपण बघितलं पहिला पॉईंट तर इथे म्हटलं सॅलियंट फीचर्स ऑफ द वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी. म्हणजे माउंटेन्स असतील, रिव्हर्स असतील, फॉर्मेशन आहे वर्ल्डचं, सोबत इंडियाचं सुद्धा आहे. इंडियाचं पण आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. ओके. दुसरा जर पॉईंट आपण इथं बघितला तर डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे हे काही ना काही वी आर टॉकिंग अबाउट दी इकॉनॉमिक जॉग्राफी. इकॉनॉमिक जॉग्राफी. मग ॲज अ ऑफिसर म्हणून आपल्याला हे का गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा एक ॲडमिनिस्ट्रेटर बनतो तेव्हा डिस्ट्रीब्युशन ऑफ द रिसोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. पण ते डिस्ट्रीब्युशन मग इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन आहे का, सोसायटीसुद्धा याच्यामध्ये येते, आणि त्याचं मॅनेजमेंट हे तुमच्या हातात असणार आहे ॲज अन ऑफिसर. मग तुम्हाला त्या रिजन्स माहीत असणं गरजेचं आहे, किंवा भारतामधले कुठल्या रिजन्समध्ये आपल्याला रिसोर्सेस मिळतात, मग कुठल्या ॲक्टिव्हिटीज भारतामध्ये चालतात किंवा जगामध्ये. मग इथं आपण खाली बघतो की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ॲक्टिव्हिटीज हा पॉईंट मेन्शन केलेत UPSCने मेन्समध्ये. म्हणजे ॲज अन ऑफिसर बघा कसं रिलेट करायचं आहे आपल्याला, इव्हन यू विल बिकम आफ्टर बिकमिंग अन ऑफिसर. म्हणजे हे पॉईंट्स फक्त इथं ॲज इट इज नाहीत घेतले, तर थॉटफुल एक आहे त्यांचा विचार याच्या मागं. सो टू नो अबाउट ऑल दी रिसोर्सेस डिस्ट्रीब्युशन इन नॉट जस्ट इन इंडिया बट ऑल्सो ऑल ओव्हर दी वर्ल्ड. ओके. आता हे जर तुम्ही रिलेट करायचं म्हटलं तर आजकाल आपण बघतो युक्रेनचं वॉर चालू आहे, आणि युक्रेन वॉरमध्ये एक मीटिंग खूप फेमस झाली. दॅट वॉज द झेलेन्स्कीज व्हिजिट टू US. सगळ्यांनी न्यूजपेपरमध्ये बघितलं, आणि ज्या प्रकारे डिप्लोमसी कंडक्ट केली तर मला नाही वाटत की जगाच्या पाठीवरती कुठेही अशा प्रकारे. आणि दोन देश, म्हणजे दिस वॉज व्हेरी सॉरी स्टेट यू सी, अँड सॉरी स्टेट फ्रॉम दी US साईड मी जास्त म्हणेल. कारण युक्रेनने तर ठीक आहे, म्हणजे तो एक छोटासा देश आहे आणि त्याचा एक राष्ट्रपती, बट हिअर वर द टू मोस्ट पॉवरफुल लीडर्स अँड दे वर quarreling in the Oval Office like the children do. So this was the laughable. See, but the point काय आहे, पॉईंट हा आहे की ह्या पाठीमागं काय बॅकग्राऊंड आहे, तर ते आहे रिसोर्सेस, इजंट इट. आणि हे दोघं जण काय मागत होते युक्रेनला की तुम्ही आमच्यासोबत मिनरल डील साईन करा. मग ते डील साईन करण्यासाठी एवढं भांडण का, अँड दॅट इज ऑल अबाउट दी रिसोर्सेस, ॲक्टिव्हिटीज आणि इकॉनॉमी. ओके. मग हे खूप महत्त्वाचं आहे ॲज अन ऑफिसर म्हणून सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा जाणून घेणं. ठीक आहे. मग हे कनेक्ट करायचं आहे बरं का. पुढे आता मी सांगणार आहे की कसं करंट अफेअर सुद्धा पार्ट आहे जॉग्राफीचा, ते पुढच्या डिस्कशन्समध्ये पार्ट असणार आहे. पुढे जर आपण बघाल तर तिसरा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ द जिओफिजिकल फेनॉमेना. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे जॉग्राफीच्या सिलेबसमधला. याच्यात कमीत कमी 40% क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे 3 मी बेसिक पार्ट करतो जॉग्राफी मेन्सचं, 1, 2 अँड 3. तर हा 40 आणि हा 30% टू बी ब्रॉडली जर म्हणाल ना तर 30% मी डिवाइड करतो, पण हा महत्त्वाचा जास्त आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन्स बघायला मिळतात. आणि जिओफिजिकल फेनॉमेनामध्ये मग आपल्याला करंटचा अँगल खूप जास्त येतो. आता हाच याच्यावरती प्रश्न यावर्षी नक्की येईल असं मला वाटतं, अँड दॅट इज अबाउट की मे महिन्यामध्ये, म्हणजे रिसेंटली आपण एवढा रेनफॉल कधीच बघितला नाही, नॉट जस्ट इन महाराष्ट्र बट मोस्ट ऑफ द पार्ट्स ऑफ द इंडिया. मे मंथमध्ये खूप जास्त रेनफॉल झाला. दिस इज अनकन्व्हेन्शनल, दिस कम्स इन दिस जिओफिजिकल. जिओग्राफिकल लोकेशन एरिया आणि हे फिजिकल पार्ट आहे. प्री मान्सून आहे का झाला, क्लायमेट चेंज आहे का, किंवा मग आता पुढच्या काळात मान्सूनचा रेस्ट ऑफ द पार्टमध्ये येईल का नाही येईल, अनसर्टनिटीज ऑल अबाउट.
ओके, मग हे पण आहे. मग हे करंटशी आपल्याला कनेक्ट करायचं आहे. आता जर बघाल तर नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये लँडस्लाईड होतंय. सिक्कीमचं न्यूज तुम्ही वाचली असेल, जिथं इव्हन इंडियन आर्मी पर्सनल्स प्लस टुरिस्ट आपले ते पण दबले गेलेत, किंवा मोस्ट ऑफ द पार्ट अरुणाचलमध्ये पण लँडस्लाईडमुळे डेथ झालेले आहेत. मग लँडस्लाईड इट सेल्फ इज द टॉपिक हिअर इन जिओग्राफी, आणि ह्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत की हिमालयन लँडस्लाईड आणि इथं आपलं वेस्टर्न घाटचे लँडस्लाईड फरक वगैरे काय आहे, ह्याच्यावरती झालेलं आहे. पण पुन्हा रिपीट होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. ओके, म्हणजे असं नाही आहे की एकदा प्रश्न विचारला म्हणून रिपीट नाही, बट इट हॅज दी कंटेक्स्ट विथ दी करंट अफेअर्स. सो वी विल हॅव टू कनेक्ट दिस विथ द करंट अफेअर्स, अँड दॅट इज हाऊ दिस पार्ट बिकम्स व्हेरी मच इम्पॉर्टंट. सिलेबस एकदा बघूया आपण. आता अर्थक्वेक म्हणा किंवा वोल्कॅनिझम किंवा वोल्कॅनिक इरप्शन हे येत राहतं. सुनामी एवढं कॉमन नाही आहे, थोडंसं अनकॉमन आहे, किंवा सुनामी जरी आला तरी रिपोर्ट होत नाही छोटा मोठा सुनामी. बट खूप लार्ज एक्सटेंटवरती 2004चं जसं डिस्ट्रक्शन्स होतं तर तशा प्रकारचं रिपोर्ट होतं. आता सुनामी येत राहतो बरं का, म्हणजे समुद्रामध्ये अर्थक्वेक होतच राहतात, जापानच्या कोस्टवरती छोटे मोठे सुनामी येत राहतात, दॅट इज नॉट रिपोर्टेड, मग त्याचं एवढं इम्पॉर्टन्स नाही. पण कुठं वोल्कॅनिक इरप्शन झालं असेल रिसेंटली, आता जर इंडोनेशियामध्ये आपण बघितलं तर तिथं आता रिसेंटली वोल्कॅनिक इरप्शन बघायला मिळालेलं आहे. मग हे न्यूजमध्ये आहे, आणि जेव्हा हे न्यूजमध्ये आहे ना तेव्हा प्रश्न आपल्याला बनणार आहे, याची आपण थोडंसं गॅरंटी बाळगूनच चालायची. सायक्लोनिक ॲक्टिव्हिटीज, समजा आता रिसेंट ह्या मॉन्सूनमध्ये काही सायक्लोन आले, किंवा जनरली सायक्लोन नाही जरी आले तरी पण प्रश्न, फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की बे ऑफ बेंगॉलमध्ये जास्त सायक्लोन येतात कम्पॅरेटिव्हली अरेबियन सीमध्ये. पण 2-3 वर्षापूर्वी एक प्रश्न आला की रिसेंटली इट हॅज बीन सीन दॅट की अरेबियन सीमध्ये नंबर ऑफ सायक्लोन्स वाढलेले आहेत, है ना. म्हणजे जर प्रपोर्शन आपण बघितलं तर 4:1 प्रपोर्शन आहे. बे ऑफ बेंगॉलमध्ये 4 आले तर अरेबियन सीमध्ये 1 येतो, अशा प्रकारे. बट देन व्हाय इन द अरेबियन सी दी नंबर ऑफ सायक्लोन्स हॅव बीन इन्क्रीज्ड? कारण ते त्यावेळेस आलेले होते जास्त नंबर ऑफ सायक्लोन्स. मग ते वाढले का? काय कारणं आहेत? टेम्परेचर राईज आहे का? क्लायमेट चेंज आहे का? ग्लोबल वॉर्मिंग आहे का? हे सगळं आपण कनेक्ट करायचं, म्हणजे ओढून आणायचं. ते त्यावेळेस आपण टॉपिक शिकताना बघणार आहे. मी फक्त एक ओव्हरऑल आयडिया देतो की कसं आपल्याला कनेक्ट करायचं आहे डे टू डे करंट अफेअर्सशी. सो दिस 3 पॉईंट्स यू विल हॅव टू रिमेंबर फॉर जॉग्राफी. आता या पलीकडे जेव्हा मी जातो तर मला जॉग्राफी फक्त पेपर 1मध्येच आहे असं दिसत नाही आहे. हा पेपर 1चा सिलेबस आहे, पण GS पेपर 1च्या पलीकडं पण जॉग्राफी आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आपण फक्त असं म्हणू की जॉग्राफी आणि पेपर 1 तर तो नाही आहे पार्ट. मग पेपर 2 म्हणा किंवा 3 म्हणा, 3मध्ये जर कुठं आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता पेपर 3मध्ये कसं आपल्याला जॉग्राफी बघायला मिळतं. ओके, तर हा पेपर 3चा सिलेबस, आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमी एक पार्टमध्ये जर बघाल तर इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रेल्वे, हा जॉग्राफीशी रिलेटेड आहे. पोर्ट लोकेशन जॉग्राफी, त्याच्यातल्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे इकॉनॉमिक जॉग्राफीशी रिलेटेड आहे. हा पॉईंट आपण जॉग्राफी शिकता शिकता सुद्धा कव्हर करू शकतो. म्हणजे इनफॅक्ट तसंच कव्हर करायचं आहे, असं नाही आहे की पेपर 3 आहे म्हणून मी याला वाचत नाही आहे किंवा त्याला वेगळंच ठेवतो, असं नाही आहे. कनेक्टेड आहेत. काही बार तो असं दिसेल तुम्हाला की सोशोलॉजी आणि जॉग्राफीचे प्रश्न कनेक्टेड आहेत. मी ते प्रश्न दाखवणार आहे तुम्हाला आता प्रिव्हियस इयरचे, की इट इज डिफिकल्ट टू सेपरेट. खूप जास्त सेपरेशन नाही आहे, वॉटर टाईट आपण म्हणतो त्याला. आता ॲग्रिकल्चर पार्ट पुढं जर बघाल तर हा पेपर 3मध्ये आहे, बट दिस इव्हेंच्युअली दी पार्ट ऑफ जॉग्राफी. क्रॉपिंग पॅटर्न असेल किंवा वेगवेगळे ॲग्रिकल्चरल क्रॉप्स असतील किंवा त्याची इन्फॉर्मेशन असेल, इरिगेशन आहे, ट्रान्सपोर्टेशन वगैरे, हे सगळं जॉग्राफीचाच पार्ट आपल्याला बघायला मिळतो. ओके, त्यानंतर जर आपण बघूया पुढं इन्व्हायरमेंट इटसेल्फ इज द जॉग्राफी आहे हे, कारण जॉग्राफीचाच पार्ट आहे. कन्झर्वेशन आहे, पोल्युशन, डिग्रेडेशन, इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, हे सगळं जॉग्राफीचा पार्ट. आणि डिझास्टर इज सब ब्रांच ऑफ दी जॉग्राफी. आता आपण पाहिलेलंच आहे, प्रत्येक डिझास्टर हा जॉग्राफीशीच रिलेटेड आहे, एक्सेप्ट मॅनमेड डिझास्टर्स. मे बी तुमचं न्यूक्लिअर डिझास्टर असेल किंवा अजून बायोलॉजिकल डिझास्टर्स जे मॅनमेड आहेत त्यांना सोडलं तर मोस्ट ऑफ दी नॅचरल डिझास्टर्स आर पार्ट ऑफ दी जॉग्राफिकल स्टडीज. सो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉग्राफिकल नॉलेज घेऊन यायचं आहे. सायक्लोन डिझास्टर आला तर यू विल हॅव टू टेल दी फॉर्मेशन ऑफ द सायक्लोन. यू विल हॅव टू ड्रॉ दी मॅप. सरांनी सांगितलेच असेल की सायक्लोनबद्दल लगेच मॅप काढायचा, लगेच बे ऑफ बेंगॉल दाखवायचा आणि ते दाखवायचं तिथं मॅप काढून, फॉर एक्झाम्पल असं, की जेणेकरून आपली कॉन्सेप्ट क्लिअर आहे हे दिसलं पाहिजे इथं. आणि असं सायक्लोन दाखवलं की कळतं त्याला की याच एरियामध्ये आपल्याला हा डिझास्टर बघायला मिळतो. आपल्याला एक्झाममध्ये बघा जॉग्राफीची उत्तर लिहिणं खूप सोपं आहे. प्रत्येक उत्तरामध्ये डायग्राम, मॅप ओढून आणायचा. नॅचरली अपॉर्च्युनिटी असते, परंतु जर नसेल तर ओढून आणायची अपॉर्च्युनिटी. दिस इज आवर वर्क. त्याच्यामुळे जॉग्राफीची उत्तर पर्टिक्युलर मला खूप आवडतं जॉग्राफी, म्हणूनच मी हा शिकवतो. कारण लिहायला सोपं आहे मेन्समध्ये, आणि प्रिलिममध्ये सुद्धा सोपं का आहे, कारण कन्सेप्ट क्लिअर असेल तर उत्तर लगेच येतं.
त्याच्यामुळे जॉग्राफी आणि वेटेज जर बघितलं तर पुढे सांगणार आहे मी तुम्हाला, वेटेज जॉग्राफीचं खूप जास्त आहे कुठल्याही दुसऱ्या सब्जेक्टपेक्षा. You take the polity, you take history, you take any other subject in the GS and in prelim and in mains, all सगळ्या सब्जेक्ट्सपेक्षा जॉग्राफी हे सत्य आहे. म्हणून जॉग्राफी सगळ्यांनी करायचा. मी स्वतः जॉग्राफी ऑप्शनल घेतलेला आणि नंतर चेंज केला. दॅट वॉज द अनदर थिंग. त्याच्याबद्दल आपण किसी और दिन वी विल स्पीक. लेटर ऑन आय चेंज टू PSIR बिकॉज IR वॉज माय व्हेरी इंटरेस्ट एरिया. मग PSIR IR मध्ये मास्टर्स वगैरे अँड दिस इज ऑल लेटर ऑन. पण जॉग्राफी हा सगळ्यांना येणारा आणि असायलाच पाहिजे माहिती. ओके, सो लेट अस नाव गो फॉरवर्ड आणि आपण वेटेजबद्दल डिस्कस करूया की आता जॉग्राफीचं वेटेज पेपर 1 मध्ये किती आहे. ओके, हे काही स्टॅटिस्टिक्स मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आज. स्टॅटिस्टिक्समध्ये आपण बघाल तर 2013 पासून ते 24 पर्यंत आपल्याला हे बघायला मिळते. एक एक करून बघूया, काही गडबड नाही. आज थोडं बेसिकच डिस्कस करायचं आहे. उद्या फॉर्मली आपण उत्तरंसुद्धा लिहिणार आहे. ओके, मे बी उद्या माझं असेल ना का सरांचं आहे, बघू आपण ते. सो लेट अस सी वेटेजबद्दल जर बघाल तर 2017 मध्ये आपल्याला 70 मार्क्सचं जॉग्राफी, 2013 मध्ये 70 मार्क्सचं जॉग्राफी बघायला मिळते. 2014 मध्ये 100, 15 मध्ये 75, 100, 115 आणि 85, 19 मध्ये 100, 20 मध्ये 100, 21 मध्ये 110, 22 मध्ये 100, 100 अँड 85. सो मला असं जाणवतंय की ॲव्हरेज जे वेटेज आहे ते 100 मार्क्सचं वेटेज आहे जॉग्राफीचं. बरोबर आहे. आणि 100 मार्क्सचं वेटेज आउट ऑफ 250 इट इज ह्यूज राईट. रेस्ट ऑफ 150 मध्ये कोण कोण येते तुमचं, याच्यामध्ये हिस्ट्री येतं, आर्ट अँड कल्चर येतं अँड याच्यामध्ये सोसायटी येतं. बरोबर का. सो दॅट मीन्स वी नीड टू रिअली फोकस ओव्हर द जॉग्राफी. आणि हा पार्ट जर आपण चांगला केला, बाकीचं सपोज यू इग्नोर, काय होतं कधी कधी आपल्याला सगळा सिलेबस एंटायर कव्हर होत नाही. सायन्स अँड टेक वास्ट खूप आहे, आर्ट अँड कल्चरचं वास्टनेस खूप आहे, पण युटिलिटी 1 किंवा 2 प्रश्न, कधी कधी नो प्रश्न ॲट ऑल, इजंट इट. पण एका प्रश्नासाठी मग एनर्जी किती लावायची टू कव्हर दिस ऑल. आता जे कोणी 2-3 वेळा अटेम्प्ट दिलेले असतात त्यांच्यासाठी ठीक आहे की बाबा त्यांचं सगळं कव्हरेज झालेलं आहे. पण जे एक पहिल्याच अटेम्प्टमध्ये मेन्स लिहित आहेत त्यांच्यासाठी कव्हरेज नसेल तर दे कॅन पिक अँड चूज द एरियाज. सो वेअर यू हॅव टू लुक फॉर दी अपॉर्च्युनिटी कॉस्ट. इकॉनॉमीमध्ये आपण वापरतो अपॉर्च्युनिटी कॉस्टवरती एकदा प्रश्न पण विचारलेला प्रिलिममध्ये. तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट बघायची, मग याच्यात मोठे मोठे टॉपिक्स आणि रिझल्ट कुठून जास्त येतोय, पे स्केल कुठं जास्त आहे, इनपुट जेवढं टाकतोय तर ते जॉग्राफी पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. ओके, सो ऑन एन ॲव्हरेज जर बघितलं आपल्याला तर 100 प्रश्न 100 मार्क्सचं जॉग्राफी दरवर्षी आपल्याला बघायलाच मिळत आहे. सो ॲज फार ॲज इम्पॉर्टन्स तर आपल्याला हे क्लिअर झालेलं आहे जॉग्राफीचं. आता इंटरनली जेव्हा आपण बघू की जॉग्राफीच्या आतमध्ये मग कुठले सेक्शन्स महत्त्वाचे आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं आज आपण आता डिस्कस करणार आहे. हे महत्त्वाचा पार्ट आहे आपल्यासाठी. आता एक सेक्शन्स मी इथं केलेले आहेत. 2 वर्षाचं ॲनालिसिस घेतले 2022 ते 24च्या काळातलं. ठीक आहे. सो इथं जर आपण बघाल तर मी 4 पार्ट केले तिथं. एक आहे फिजिकल जॉग्राफी, दुसरं आहे फिजिकल फेनॉमेना, तिसरं आहे नॅचरल रिसोर्सेस आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. तर 2022 आणि 24चे प्रश्न जर आपण बघितले तर साधारणतः 4 प्रश्न आपल्याला फिजिकल जॉग्राफीवरती बघायला मिळत आहेत, फिजिकल फेनॉमेनावरती 7 मिळतात, जिओ फिजिकल फेनॉमेना, नॅचरल रिसोर्सेसवरती 6 आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी 6, असे टोटल 23 प्रश्न होते 2 वर्षांच्या पेपर्समध्ये जेव्हा आपण बघतो. सो पॉईंट काय आहे, तर पॉईंट हा आहे की जिओ फिजिकल फेनॉमेना आहे त्याला वेटेज जास्त आहे, वेटेज जास्त दिसते इथं. म्हणजे हा पार्ट आपण चांगला फोकस करायचा आहे आणि याच्यामध्ये मग करंट हा अँगल आपल्याला जास्त दिसेल, करंट पार्ट. आता तुम्ही म्हणाल सर कशा प्रकारचं करंट आहे, तर ते पण आपण क्वेश्चनच्या माध्यमातून बघणार आहे. मग बेसिक, स्टॅटिक, करंट हे पण मी याच्यात सेग्रेगेट केलेलं आहे, पुढं मी ते दाखवणार आहे तुम्हाला. तर जर 4 ब्रॉड एरियाज केले तर ह्याच्यामध्ये आपल्याला जिओ फिजिकल फेनॉमेना जास्त क्वेश्चन्स मिळणार, त्यानंतर फिजिकल जॉग्राफीचे क्वेश्चन्स, त्यानंतर इकॉनॉमिक जॉग्राफीचे आणि नॅचरल रिसोर्सेसचे, अशा प्रकारचं आपण त्याला डिवाइड करायचं. ॲन्सर्स लिहिताना सुद्धा आता काय होतं, जनरली सिक्वेन्स आपल्याला जंप करता येत नाही. ॲन्सर लिहिताना कधी कधी सुरुवातीला एखाद दुसऱ्या प्रश्नामध्ये जॉग्राफीचा प्रश्न दिसतो, त्यानंतर सोसायटीचा दिसतो, त्यानंतर 15 मार्कांमध्ये जॉग्राफीचा प्रश्न दिसतो, सिक्वेन्स ड्रॉप नाही करता येत. पण जर तसं पॉसिबल झालं की आधी जॉग्राफीचे सगळे उत्तरं लिहिले, आता डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन बरं का, जनरली नाही होत पॉसिबल, जसं मी सांगतोय तसं.
सिक्वेन्स ड्रॉप नाही करतायत कारण आपल्याला एवढा वेळ नसतो की शोधत बसायला की कुठे जॉग्राफीचा प्रश्न, कुठं सोसायटीचे आहेत, कुठं हिस्ट्रीचे आहेत, 10 मार्काचा कुठं आहे, 15 मार्काचा कुठं आहे, नाही वेळ मिळत एवढा एक्झाममध्ये. मग त्या केसमध्ये सिक्वेन्शियलीच जावा. परंतु जर समजा आपण हे क्वेश्चन्स बघितले तर आधी आपल्याला जिओ फेनॉमेनॉचे प्रश्न नक्की दिसतील, 2 प्रश्न तर दिसतीलच दिसतील, आणि 2 म्हणजे 15 मार्काचे एक आणि 10 मार्काचे एक असा दिसतोच. तर हा पार्ट महत्त्वाचा आहे. मग याच्यात काय काय येणार, तर अर्थक्वेक येणार, सायक्लोन्स येणार, फ्लड्स येणार, या गोष्टी ज्या जिओ फिजिकल फेनॉमेनॉची मॉन्सून आहे त्याच्यावरती येणार. हा प्रश्न ठरलेले आहेत आणि एवढे स्ट्रक्चर्ड आहेत जिओग्राफीचे प्रश्न, एवढे स्ट्रक्चर्ड की नवीन जास्त काही नाही आहे, स्टॅटिक पार्ट आहे. जिओग्राफी करण्याचा उद्देश म्हणजे काय आहे की इझी स्टॅटिक कनेक्शन्स विथ द करंट अफेअर्स अँड दॅट्स इट. मी रिपीट होत असेल कदाचित शब्द माझे बार बार रिपीट, जिओग्राफी सगळं रिपीट आहे माझे शब्दसुद्धा रिपीट होणार आहेत. हेच करंट तुम्हाला बार बार ऐकायला मिळणार, मग करंटमध्ये काय आहे हे सुद्धा मी सांगणार आहे पुढं. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतं की इम्पॉर्टन्स ऑफ द क्वेश्चन्स कुठून जास्त येत आहेत ते. ओके, आता पुढं आपण बघतोय की स्टॅटिक आणि बेसिक मधून कुठं जास्त प्रश्न येत आहेत. तर 4 पार्ट केलेत मी इथे. 4 पार्ट्समध्ये बघाल तर स्टॅटिक आणि बेसिक, नंतर स्टॅटिक आणि ॲप्लाइड, स्टॅटिक प्लस करंट अफेअर्स आणि नुसते करंट अफेअर्स, या बेसिसवरती सुद्धा आपण प्रश्नांना डिवाइड करू शकतो. स्टॅटिक म्हणजे काय, प्युअर जिओग्राफिकल नॉलेज कॉन्सेप्ट, फिजिकल जिओग्राफी असेल, जिओमॉर्फोलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशोनोग्राफी, बायोजिओग्राफी, हे सगळं स्टॅटिक आहे. आपण प्रिलिमसाठी हा सगळा अभ्यास केलेला आहे. पण हा स्टॅटिकचा पार्ट ॲज इट इज डायरेक्ट जेव्हा प्रश्न विचारला जातो बेसिकचा, फॉर एक्झाम्पल रॉक्सवरती आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल मॉन्सूनवरती आपण बघितलं आहे की कधी कधी एक प्रश्न विचारला की ईस्टर्न इंडियामध्ये पूर्वया का म्हणतात त्याला, रिसेंटली असं बघितलं. किंवा ओशियन करंट्सवरती डायरेक्ट प्रश्न विचारला, ओशियन करंट्स. ओके, स्टॅटिक आहे, बेसिक पार्ट आहे. ठीक आहे, कधी कधी आपल्याला हिमालयाजवरती प्रश्न विचारला, लँडस्लाईड्सवरती प्रश्न विचारला, तर लँडस्लाईडचा प्रश्न आपण ॲप्लाइडमध्ये करू शकतो. ॲप्लाइड कारण स्टॅटिक त्याचं काय आहे, स्टॅटिक आहे की हिमालयाचं फॉर्मेशन म्हणजे लेअर्ड स्ट्रक्चर आहे, किंवा तो बाउंड्री रिजनमध्ये आहे, मग बाउंड्री रिजन अनस्टेबल आहे, तिथे टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी होत राहतात, मग टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी होण्यामुळं काय होते की इनस्टेबिलिटी असल्यामुळं अर्थक्वेक्स येतो आणि लँडस्लाईड्स पण येतात. म्हणजे हे त्याचं बेसिक झालं आणि त्याचं अप्लाय केलं तर आपण हे प्रश्न इथं बघू शकतो. असं प्लस आता करंट अफेअर्स, एकदा प्रश्न आलता बेंगलुरू अँड पुणे फ्लड झालं बघा, तुम्हाला माळीन विलेज आठवते का, माळीन विलेज. आणि त्याच वर्षी हा प्रश्न विचारलेला की नाही, बेंगलोर नाही, हैदराबाद होतं इथं, हैदराबाद आणि पुणे, स्मार्ट सिटीज वगैरे त्यावेळेस खूप न्यूजमध्ये होतं है ना. स्मार्ट सिटीबद्दल आजकाल तुम्ही काही बोलत नाही, सगळ्या सिटी स्मार्ट झालेल्या आहेत सर, सो मच स्मार्टर दॅट की आता जरूरत नाही आहे मोर स्मार्ट सिटीज. पुढचं काय आता स्मार्ट नंतर, नो स्कीम, काही स्कीम नाही आहेत का आता. वाय यू आर सो सायलेंट, जोक होता, जोकमध्ये हसणं अपेक्षित आहे एवढं टेन्शन नाही घ्यायचं मेन्स, म्हणजे ठीक आहे टेन्शन असेल पण जोक्सवरती हसणं गरजेचं आहे. तुम्हाला का म्हणजे असं वाटतं का की झालेत आता सगळ्या स्मार्ट सिटीज तयार, प्रश्न येऊ शकतो त्याच्यावरती. आफ्टर इवन हॅव्हिंग दिस ऑल स्मार्ट सिटीज स्टील मुंबईसारखी शहर फ्लड्स इजंट इट. काल न्यूजमध्ये परवा मुंबईमध्ये पूर्ण रस्त्यांवरती फ्लड आहे, का बरं. स्मार्ट सिटीजमध्ये हे नाही बघायला मिळालं पाहिजे. मग तिथं प्रश्न विचारले जातील की व्हॉट इज द लॅकुनाज, व्हॉट इज द ड्रॉबॅक, काय राहिला, की इम्प्लिमेंटेशन आहे की प्लॅनिंगमध्ये ड्रॉबॅक होता की काय आहे, अर्बनायझेशन, सोशल प्रॉब्लेम आहे, हा सोसायटीमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो, इजंट इट. सो यू मस्ट बी ओपन फॉर ऑल टू थिंक अबाउट की या काय काय गोष्टी होत आहेत. प्रश्न विचारला गेला हैदराबाद पुणेवर फ्लडेड रिसेंटली इट वॉज सीन, इजंट इट. करंट अफेअर्स अप्लाइड, मग स्टॅटिकमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगावं लागेल की काय फिजिकल फीचर्स आहेत किंवा स्मार्ट सिटीशी रिलेटेड आहे तर ते त्याचं सांगावं लागेल. प्युअरली करंट अफेअर्स, एखादं सायक्लोन जर आलेलं असेल तर त्याच्यामुळे डिस्ट्रक्शन झालं असेल तर त्याचं आठवत नाही, प्रश्न सांगेल आहेत माझ्याकडं. तर प्युअरली करंट अफेअर्सवरती सुद्धा जिओग्राफीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात, एखादा प्रश्न बघायला मिळतो साधारणतः. ठीक आहे, सो हे सुद्धा एक डिस्ट्रीब्युशन आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्टॅटिकमध्ये प्युअरली आपलं जे जिओग्राफिकल नॉलेज आहे बेसिक्स, जे प्युअरली जिओग्राफी बेसिक आहे, आणि त्याच्यानंतर ॲप्लाइड म्हणून पण येतं ॲप्लाइडसाठी, तर हे पण आपल्याला महत्त्वाचं. फॉर एक्झाम्पल ऑरोरा बोरेलिस, ऑरोरा ऑस्ट्रेलिसवरती प्रश्न विचारला, क्लायमेटोलॉजी. बेसिकमध्ये काय असते की डिस्पर्शन्स ऑफ द लाईट आहेत, किंवा पोलर रिजनमध्ये काय आयन्स वगैरे असतात आणि सूर्याची लाईट पडल्यामुळं ते पर्टिक्युलर कलरची बँडविड्थ. आपण नंतर अप्लाय केलं ना बेसिक्सला,
स्लँटिंग ऑफ द सनराईज इन द पोलर रिजन्स आहे वगैरे वगैरे, किंवा जेव्हा कॉन्सेप्ट क्लायमेटॉलॉजीचा आपण शिकू त्यावेळेस आपण ते शिकणार आहे की काय कशामुळे ऑरोरा बोरेलिस ऑस्ट्रेलिस आपल्याला दिसायला. ॲप्लाइडमध्ये पण आता हां हे पण आहे की तुम्ही कुठं सॅग्रिगेट, इट्स व्हेरी डिफिकल्ट सी की ॲप्लिकेशनमध्ये पण जाऊ शकते ते की आपण लाईट्स कलर्स दिसत आहेत पर्टिक्युलर बँडविडचे, इजंट इट, इन द पोलर रिजन. म्हणजे ते सी इट इज अगेन आय एम सेइंग व्हेरी डिफिकल्ट टू सेग्रिगेट. बेसिक्स वेगळं आहे का, अप्लाइड वेगळं आहे का, व्हेरी थिन लाईन इन बिटवीन. सो यू कॅन टेक आयदर हिअर ऑल्सो अँड हिअर ऑल्सो, बोथ आर द पार्ट ऑफ स्टॅटिक, इजंट इट. सो स्टॅटिक्सचे 2 सब पार्ट आहेत. मग हाऊ मच वॉटर टाईट सेपरेशन्स नाही आहे. अगेन हे याच्यामध्ये सुद्धा स्टॅटिक आणि करंट अफेअर्स, यू मे से सर नो नो दिस इज स्टॅटिक प्लस बेसिकचा पार्ट असू शकतो, अँड दॅट मे डिफर पर्सन टू पर्सन. सो will not much go into debate ki sir no I want to make the part of this only and according to me it has to be the part of this. That's okay, perfectly fine. At the end you have to write the answer whichever it may be the part of. So not to worry about much. Okay, my opinion may vary little bit slightly than what you may think of, but not to worry. Again that won't matter on how we write the answers, isn't it? So not to worry. Okay, पुढं आपण अजून जाऊया थोडंसं मी फास्ट. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी रिसोर्सेस काय काय असले पाहिजेत हे आपण बघायचं. आता काय वाचायचं जॉग्राफीसाठी, आपले क्लास नोट्स असतात, तुम्ही कुठल्या क्लासमधून क्लास केलेला असेल त्यांच्या नोट्स असतील, पण त्याचसोबत आपल्याला काही 4-5 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे NCERT बुक्स आहेत 11th प्लस 12th स्टँडर्डचे. पण हे सफिशियंट आहे का, तर हे सफिशियंट नाही. ठीक आहे, फक्त एवढं वाचूनच होईल का, तर तसं सांगता येत नाही. 11th आणि 12th स्टँडर्डचे बुक मोस्ट ऑफ द फिजिकल फीचर्स वगैरे तुमचे कव्हर करतील, किंवा फंडामेंटल जॉग्राफी तुमचं कव्हर करू शकतं, जसं की सायलेंट फीचर्स आहेत वर्ल्ड जॉग्राफीच्या वगैरे वगैरे, किंवा मग ह्युमन जॉग्राफीमध्ये सेटलमेंट वगैरे आहे, पॉप्युलेशन आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत. तर या गोष्टी आपण इथं बघू शकतो, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. बट वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस एवढं तुम्हाला एक्सप्लिसिटली इथे मिळत नाही आहे, किंवा याचा कंटेंट मिळत नाही. डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, मग याच्यासाठी काय सर करावं, थोडंफार काय सेपरेट, तर त्यामध्ये मी म्हणेल की सबिंदर सिंगचं एक बुक येतं ज्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी थोड्याशा इलॅबोरेटिव्ह प्रमाणात मिळतात, तर तिथून आपण हे रेफर करायचं वाचायचं आहे. GC लिऑंग जर बघाल तर GC लिऑंगमध्ये क्लायमेटिक रिजन्स खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलेले आहेत. मोस्टली प्रिलिममध्ये याचा खूप फायदा होतो GC लिऑंग वाचल्याने, कारण मोस्टली डायरेक्ट क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात प्रिलिममध्ये. मी जास्त वेळ नाही देणार प्रिलिमवरती, बोलायचंच नाही आपल्याला, कारण आपण मेन्समध्ये आहे. पण याच्यातले जे क्लायमेटिक रिजन्स आहेत तर ते आपल्याला जर कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असतील त्याच्या, तर उत्तर लिहिण्यासाठी फायदेशीर होतं. कधी कधी असे विचारू शकतात की मेडिटेरियन रिजन आणि त्याच्यावरती येणारा रेनफॉल, विंटर रेनफॉल, किंवा त्याच्यावरती अप्लाइड प्रश्न आपल्याला येतो, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, रेनफॉल ड्युरिंग दी समर टाईम इन इंडिया, इजंट इट. अँड मग कधी कधी आपण त्याला मँगो शॉवर्स वगैरे म्हणतो समर डेजमध्ये काही, किंवा मँगो शॉवर्सला प्री मान्सूनमध्ये म्हणाल की वेस्टर्नमध्ये म्हणाल, वेस्टर्नमध्येच घ्याल ना. ठीक आहे, मग आता हा वेस्टर्न डिस्टर्बन्सेस वीटसाठी पण नाशक आहे की फायदेशीर आहे? फायदेशीर आहे. ओके, आणि अँटी सायक्लोन याच्याशी रिलेटेड राहील की वेगळा राहील? बरं, कशा प्रकारचा रेनफॉल येतो हा, म्हणजे कन्व्हेक्शनल रेनफॉल आहे की हेवी रेनफॉल आहे की कशा प्रकारचा रेनफॉल आहे हा? शॉवर येतो, तर ड्रिझलिंग टाईप ऑफ असतो, इट्स नॉट हेवी रेनफॉल. कारण मॉइश्चर कंटेंट जास्त नाही आहे. वॉट एव्हर द मॉइश्चर वी गेट इट फ्रॉम द मेडिटेरेनियन रिजन. आणि मग इथं फ्रंटल, सरांनी जसं म्हटलं की फ्रंटल डिफरन्सेस, फ्रंट आहेत ऑलरेडी. इथं कोल्ड फ्रंट आहे, म्हणजे विंटर्स आहे इथे इंडियन सबकॉन्टिनेंटवरती. तिकडून जो येतोय तो वॉर्म फ्रंट येतोय, त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे. मग इथं ऑलरेडी खाली आपण जर बघाल तर इथं आपल्याकडं कसं असतंय की हा कोल्ड फ्रंट ऑलरेडी इथं आहे. कोल्ड फ्रंट हा खाली का असेल, कारण हा हेवी असतो, कोल्ड आहे म्हणून हेवी असतो. तिकडून येणारा आहे वॉर्म, वॉर्म काय असतो, हलका असतो, मग वॉर्म फ्रंट वरती असणार. आता काय होतं, वॉर्म फ्रंट इकडून येतोय, खालून इकडून कोल्ड लागलं, वरती ॲटमॉस्फिअरवरती आपण जातो तेव्हा वरती पण कोल्ड आहे, जसं जसं आपण वर जातो तसं तसं आपल्याला अजून कोल्ड, म्हणजे दोन्हींच्या मध्ये हा फ्रंट काय होतो, सँडविच होतो. आणि सँडविच होतं त्याच्यामुळे काय होते, सॅच्युरेशन होते, क्लाउड फॉर्मेशन होतं, आणि वी गेट द ड्रिझलिंग टाईप ऑफ रेनफॉल इन दी नॉर्दर्न इंडिया स्पेसिफिकली, इजंट इट.
मग ड्रिझलिंग हा रेनफॉल, मग कधी कधी वीट आहे नॉर्दर्न इंडियामध्ये विंटर डेजमध्ये, मग वीटला थोडासा फायदा होतो असं आहे. तर हे हां, मग ह्याचं ॲप्लिकेशन आहे आपलं नॉलेजचं, सायक्लोन्सचं ॲप्लिकेशन, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. सो अशा प्रकारे डायग्राम्स दाखवून तुम्हाला उत्तरंसुद्धा लिहायचे आहेत. आपण बघूया तसे प्रश्न काही विचारलेत का जेव्हा जेव्हा आपण ते ॲक्च्युअल सिलेबसमध्ये जाणार आहे. ठीक आहे. सो लेट मी अगेन कम बॅक ओव्हर हिअर टू डिस्कस अबाउट दी सोर्सेस आय वॉज डीलिंग, की काय सोर्सेस आपल्याला अपनवायचे आहेत. तर जी.सी. लिऑंग फिजिकल फीचर्स पण आहेत जी.सी. लिऑंगमध्ये, क्लायमॅटिक रिजन्स आहेत, प्लस विंड्स वगैरे पण चांगल्या प्रकारे कव्हर केलेले आहेत. तर ह्या गोष्टी आपण जी.सी. लिऑंगमधून चांगलं कव्हर करू शकतो. प्लस वी नीड टू लुक इन टू दी करंट अफेअर्स ऑल्सो, व्हेरी मच इम्पॉर्टंट जिओग्राफीसाठी. मोस्टली क्वेश्चन्स करंटशीच कनेक्टेड आपल्याला दिसणार आहेत. मग करंट अफेअर्स माहिती असलं पाहिजे. मग कुठून करायचं? एक तर आहे की न्यूजपेपर हा सोर्स आहे आपल्याला करंट अफेअर्सचा, त्याच्यासोबत मग योजना मॅगझिन आणि जिओग्राफीचं एक स्पेशल मॅगझिन येतं डाऊन टू अर्थ म्हणून. डाऊन टू अर्थ म्हणून हे एक आहे ज्याच्यामध्ये जिओग्राफी रिलेटेड फेनॉमेनॉज वगैरे कव्हर केलेले असतात. तर हे मॅगझिनसुद्धा आपल्याला वाचणं किंवा रेफर करणं गरजेचं आहे. मग ह्याच्याशी कनेक्टेड एखादा प्रश्न बघायला मिळू शकतो. एक रिसेंटली एक प्रश्न विचारलेला बघा, विंटर डेमोग्राफी असं काहीतरी एक प्रश्न होता, इफ यू रिमेंबर जिओग्राफीबद्दल. आठवते का काय? डेमोग्राफिक विंटर, विंटर डेमोग्राफी नाही, डेमोग्राफिक विंटर होतं. डू यू नो एनिथिंग अबाउट दॅट? डेमोग्राफिक विंटर. याच्यावरती प्रश्न होता, हे करंटला असेल. याच्याबद्दल काय माहिती आहे का? असा प्रश्न विचारतात का? आणि हे जिओग्राफीची, बट दिस इज नॉट जस्ट जिओग्राफी, दिस इज ऑल्सो सोशिओलॉजी. ठीक आहे. असं वाटतं आता विंटर इज द टर्म, डेमोग्राफी जिओग्राफीची टर्म आहे, पण विंटर म्हटल्यानंतर आपल्याला अरे हा जिओग्राफीचा, बट दिस इज नॉट टिपिकली जिओग्राफी, दिस इज सोशिओलॉजीचा प्रश्न आहे. आणि हे एक टर्म काय सांगतं की रिडक्शन इन बर्थ रेट. ठीक आहे. रिडक्शन इन द पॉप्युलेशन टू बी व्हेरी स्पेसिफिक, आणि पॉप्युलेशन म्हणजे बर्थ रेट. मग पॉप्युलेशन रिड्यूस होते आता आपल्या इंडियामध्ये सुद्धा हळूहळू आपण तिकडे चाललेलो आहे. रिडक्शन इन द बर्थ रेट पॉप्युलेशन, आणि मग जेणेकरून मग त्याचे काय फायदे आणि ड्रॉबॅक्स, अँड दिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड एज विंटर, डेमोग्राफिक विंटर, म्हणजे डाऊनवर्डकडे चालू आहे आपण असं. मग ह्याला रिलेटेडच एक्सप्लेन करायचं. फक्त ह्याचं मिनिंग समजलं की यू कॅन ब्रिंग द डिफरंट ऑर्गन्स ऑफ दिस. तुम्हाला माहिती आहे की रिडक्शन झाल्यामुळे काय होतं, डेमोग्राफी वर्किंग पॉप्युलेशन कमी होईल, इकॉनॉमीमध्ये काय होईल, GDP कमी होऊ शकतो, डिपेंडंट पॉप्युलेशन वाढू शकतं, फायदे काय आहे तेही तुम्हाला माहिती आहे वगैरे वगैरे. मग ते पुढं आपण त्याच्यावरती डिस्कस नंतर करणार आहे. ठीक आहे. एकदा एक प्रश्न विचारला आहे क्लाउड बर्स्टवरती, म्हणजे 2024चाच प्रश्न आहे. क्लाउड बर्स्ट. आता तुम्ही म्हणाल सर हा मला डिझास्टरचा पण प्रश्न वाटतो. क्लाउड बर्स्ट इज द डिझास्टर, isn't it? But this is in the paper 1. अँड पेपर 1 मीन्स जिओग्राफी, इजंट इट? सो हा करंटशी रिलेटेड प्रश्न असू शकतो. कुठंतरी जास्त रेनफॉल आला असेल, मग सुरुवात कशी करायची, उत्तर कशी लिहायची, हे पुढचा पॉईंट आपण डिस्कस करणार आहे जिओग्राफीमध्ये, की काय काय गोष्टी असल्या पाहिजेत आपल्या आन्सर्समध्ये. तर आता आपण त्या पुढच्या पॉईंटला जाऊया. ठीक आहे. आज मला वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ नाही बसवणार, कारण तुम्ही ऑलरेडी 2 तास बसलेला असणार आहे इथं. ठीक आहे. मग माझा स्वभाव असा आहे की मी जास्त बोर नाही करत, फक्त जेवढं इंटरेस्टिंग आणि हसत खेळत राहिलं पाहिजे. तुम्ही जास्त सिरियस नाही व्हायचं माझ्या क्लासमध्ये, म्हणजे जो सिरियस असतं त्याला नाही, मग ते ज्या घरी अभ्यास करतात ते सिरियस नाही, कधीही जास्त सिरियस नाही व्हायचं. म्हणजे आपण लगेच उद्याच UPSC क्लिअर नाही करणार आहे. वी आर गोइंग टू राईट दी मेन्स आफ्टर 3 months. चिल मारायचं एकदम, आणि जेवढं रिलॅक्स्ड आणि चिल माइंडेड असेल ना, तेवढं आपल्याला जास्त ग्रास्प होतं. आणि खूप सगळ्या जगाचं ओझं माझ्या डोक्यावरती आहे. मलाच युक्रेन रशियाचं वॉर थांबवायचं आहे, असं काही होणार नाही आहे. ठीक आहे. सो नॉट टू वरी अबाउट दिस. चॅलेंजेस काय येतात याच्यात जिओग्राफी उत्तर लिहिण्यामध्ये? ओके. सो लेट अस सी व्हॉट आर चॅलेंजेस इन दिस. सिलेबस थोडा मोठा आहे, वाईड सिलेबस आहे. ठीक आहे. ओके. टेक्निकल नेचर तर आहेच, बरोबर आहे, हे टेक्निकल आहे. टेक्निकल जिओग्राफी सब्जेक्टच टेक्निकल आहे. बऱ्याचशा फॅक्ट्स फिगर्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत याच्यामध्ये. फिजिकल फीचर्सचे सगळे फॅक्ट्स फिगर्स, तुम्हाला माउंटेन्स, त्यांच्या रेंजेस, त्यांचं लोकेशन, रिव्हर्स, कुठल्या मेजर रिव्हर्स आहेत, मग कोणत्या पेरिनियल आहेत इंडिया केसमध्ये, नॉन पेरिनियल, त्यांचं लोकेशन, डायग्राम्स, सगळ्या फॅक्ट्स फिगर्स. मग कुठं सायक्लोन्स येतात, कुठं कमी येतात, कुठं लँडस्लाईड, कुठं पॅसिफिक ओशियन आहे, कुठं रिंग ऑफ फायर आहे, सगळं फॅक्ट्स आहेत. या बऱ्याचशा फॅक्ट्स फिगर्स आपल्याला याच्यात लक्षात ठेवावेच लागतात, आणि ते प्रॅक्टिसने होईल.
मल्टिपल सोर्सेस सुद्धा आपल्याला रेफर करावे लागतात त्याच्यात. ठीक आहे, हे पण एक चॅलेंज आहे की मल्टिपल सोर्सेसमधून, कारण एका ठिकाणी सगळं नाही आहे. जसं सांगितलं की रिसोर्सेसबद्दल तुम्हाला NCERT मध्ये मिळतच नाही. वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन रिसोर्सेस कुठे आहे, नाही आहे त्याच्यात. मग त्याच्यासाठी सोर्सेस काय आहे, तर खूप कमी सोर्सेस आहेत, म्हणजे क्लास नोट्स वगैरे एवढं सोर्स मिळतं. मग याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत बाय द वे रिसेंटली, वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन. मग त्याचे सोर्स काय असेल तर आपण ते नोट्स वगैरे इथं देऊया, किंवा क्वेश्चन आन्सर वाईज ते आपण डिस्कस करू येणारा टाइम. आणि आन्सर रायटिंग ऑफ द जॉग्राफी इट्स स्लाइटली डिफरंट दॅन इन जनरल. आपण जे आन्सर लिहितो थोडंसं डिफरंट आहे. डिफरंट का म्हणतो, कारण हे टिपिकल साच्यामध्ये बसत नाहीत कधी कधी याचे उत्तरं. टिपिकल काय असतं सर, इंट्रोडक्शन असतं, मेन बॉडी असते, आणि नंतर कन्क्लुजन पार्ट असतो. हे टिपिकल उत्तर लेखनाचा हा प्रकार असतो, आणि अशीच उत्तरं लिहिले पाहिजेत. परंतु जॉग्राफीच्या केसमध्ये तुम्ही कधी कधी कन्क्लुजन पॉसिबलच होत नाही. काय कन्क्लूड करणार? सायक्लोन आहे, सायक्लोन ठीक आहे, पण तुम्ही सांगू शकता की सायक्लोनच्या केसमध्ये बेटर मॅनेजमेंट ऑफ दी अर्ली वॉर्निंग सिस्टम वगैरे इथं म्हणू शकता. पण रॉक्स, टाइप्स ऑफ रॉक्समध्ये काय कन्क्लूड करायचं, प्रश्न विचारला 2024ला. प्रायमरी रॉक्सचे कॅरेक्टरिस्टिक्स, व्हेरी सिम्पल प्रश्न, खूप बेसिक प्रश्न आहे. प्रायमरी रॉक्स आणि त्याचे झाला, प्रश्न संपला, डिस्कस. मग त्याच्यात काय कन्क्लूड करायचं, प्रायमरी रॉक्सचं सेकंडरी बनवायचं का, की टर्शरी बनवायचा, की त्याला मेटॅमॉर्फिक बनवायचा, त्याला पुढे म्हणायचं का कन्क्लुजनमध्ये लेटस मेक दिस मेटॅमॉर्फिक रॉक कन्क्लूड. असं काही होत नाही आहे. बरं, सी पॉईंट काय आहे हसी मजाकमधून सांगण्याचं, की कन्क्लुजन पॉसिबल असेलच असं नाही आहे एव्हरी टाईम. सो दॅट यू हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन की टिपिकल ढाचा जो आहे आन्सरचा त्याच्यामध्ये कधी कधी बसत नाही आहे जॉग्राफीचे. मोस्टली यू विल हॅव टू ब्रिंग द डायग्राम्स इन टू इट, डायग्राम्स, मॅप्स, ओके, हे आणावंच लागेल तुम्हाला. मग ते जनरल आन्सर्सपेक्षा थोडंसं वेगळं आहे. मग आता इथं उत्तर लिहिताना बघा, इथं उत्तर लिहिताना पण दोन पार्ट तुम्ही करू शकता. एक आहे की पॅराग्राफ आणि पॉईंट या दोन्हींचं यूज करायचा. पॅराग्राफ्स कुठे यूज करायचा, तर इंट्रो पार्टमध्ये यूज करायचा. बाकीचे आन्सर्स पॉईंटमध्येच लिहायचे. मे इट बी 15 मार्कर असो किंवा 10 मार्कर असो, दोन्हीमध्ये पण पॉइंटर्समध्येच. आणि डायग्राम्स आणि मॅप्स घेऊनच यायचं, जसं की मी आधी पण सांगितलेलं आहे याच्यात. ठीक आहे, चालेल. चलो आता आपण पुढं जाऊया जरासं. स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, बोर नाही होत आहे ना, थोडंसं अजून एक 10-15 मिनटं घेतो. आय नो यू आर सिटिंग सिन्स लॉंग, बट टिल वी विल गो इन टू दिस बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट. सो दॅट नेक्स्ट पार्टमध्ये मग मी डायरेक्ट सिलेबस आणि पॉईंट्स आणि मग प्रश्न यालाच करेल, मध्ये हे काय बोलणार नाही. स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचं PYQचं. मोस्टली PYQज रिपीट होतात. इट मे नॉट बी डायरेक्टली वर्ड वाईज, बट कॉन्सेप्ट वाईज रिपीट होतात. ओके, देन मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आर सिम्पल अँड बेसिक्स. हेच तर जॉग्राफीचा फायदा आहे. जॉग्राफीचा बेनिफिट काय आहे, सिम्पल क्वेश्चन्स आहेत. बाकीकडे अनसर्टन्टी आहे. पॉलिटीमध्ये तुम्हाला अनसर्टन क्वेश्चन्स बघायला मिळतात, कधी कुठे अप्लाय करतील सांगता येत नाही आहे, कुठल्या SC जजमेंट्सला यूज करतील सांगता येत नाही आहे. परंतु इथं तुम्हाला प्रेडिक्टेबल आहे की या पार्ट्सवरती प्रश्न विचारणार. जसे मी पहिले 3 पॉईंट्स दिलेले आहेत आधी सिलेबसचे, त्यातून 4 प्रश्न इकडं 4 प्रश्न इकडं असे येणारच आहेत. आणि हे प्रेडिक्टेबल नेचर आहे जॉग्राफीचं, म्हणून हे सिम्पल आहे उत्तर लिहायला. स्कोरिंग सुद्धा आहे. आणि जरी आपण वेगवेगळी उत्तरं लिहिली आणि हे सगळा पार्ट आपण उत्तरांमध्ये आणला, सगळ्यांना मार्क्स मिळतात जॉग्राफीमध्ये. हे एक चांगला पार्ट आहे की सगळ्यांना मार्क्स मिळतात, अनटिल अँड अनलेस सायक्लोनला तुम्ही फ्लड्स नाही जोडलं तर. म्हणजे खूप वेगळं विचारलंय आणि लिहिलंय एकदम वेगळं, तर तसं नाही करत कोणी ॲस्पिरंट. तर तसं नाही केलं ना, चांगले मार्क्स येतात. को रिलेट विथ डिफरंट सब्जेक्ट्स हे करायचे आपल्याला. इकॉनॉमीमध्ये सोशोलॉजीसोबत हे को रिलेट करायचं आहे. कधी कधी पॉलिटिकल थिंग्ससोबत सुद्धा को रिलेट करावं लागतं जॉग्राफीला, तर तेही आपण पुढं बघू. तर ही स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवावी लागेल. ओके ओके, सो आन्सर रायटिंगमध्ये काय काय पाहिजे हे फक्त आता तुम्ही लक्षात घ्या. पहिल्यांदा तर हे मस्ट आहे, मॅप्स आणि फिगर्स असल्यास पाहिजेत आन्सर रायटिंगला. ओके, नेक्स्ट यू विल सी एक्झाम्पल्स आणि फॅक्ट्स ऑलवेज द्यायचे. एक्झाम्पल्स, जर समजा फ्लडवरती प्रश्न विचारला तर सांगायचं रिसेंटली कुठल्या सिटीमध्ये कुठल्या रिजनमध्ये न्यूजमध्ये पाहायला मिळालं. हे खूप महत्त्वाचं आहे. जर कनेक्ट नाही केलं तर त्यांना कळेल की आन्सर आणि कॅन्डिडेट हॅज नो कनेक्शन विथ द करंट थिंग्स. कारण कॅन्डिडेट न्यूजपेपर वाचत नाही आहे, कॅन्डिडेटला माहीत नाही की सध्या परिस्थिती काय आहे. सो एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत, ऑलवेज एक्झाम्पल्स द्यायचे. आता जर लँडस्लाईडवरती विचारला तर नॉर्थ ईस्टचं एक्झाम्पल आलंच पाहिजे, सिक्कीमचं एक्झाम्पल तुमचं आलंच पाहिजे. अँड दॅट टू खूप पूर्वीचं नाही द्यायचं, रिसेंट असले पाहिजेत. ठीक आहे, आता रिसेंटली एखादा डिझास्टर बघायला मिळालं आहे का, आहे का असं, आलं आहे का कुठलं? बरं, पण असा एक मोठा स्केलवरती जिथे NDRF टीम डिप्लॉय केलं, म्यानमार आणि व्हिएतनाम.
नाही. हां, आणि अजून शेजारच्या त्याच्या कुठला लाओसमध्ये होता का? आणि लाओसला खूप जास्त मदत केली गेली, पण म्यानमारला खूप जास्त इंटरनॅशनल हेल्प नाही मिळाली. असं का झालं असेल बरं? कसलं पॉलिटिक्स? हां, आता बघा किती महत्त्वाचा रोल आहे हा. काही दिवसापूर्वी हेच गव्हर्नमेंट वर्ल्ड कंट्रीजचं अजिबात ऐकत नव्हतं. स्वतःच्याच पॉप्युलेशन्सवरती बंबार्डमेंट करत होतं. आणि दुसऱ्यांनी काही पॉलिटिकल गोष्टी सांगितल्या, जसं की ह्युमन राईट्स व्हायोलेट करताय किंवा हे नका करू, तर ते अजिबात ऐकलेलं नाही त्यांनी. नाऊ यू आर फेसिंग अ डिझास्टर अँड देन यू आर गोइंग टू द कंट्री अँड अपीलिंग की प्लीज हेल्प अस. शुड द वर्ल्ड हेल्प यू? इजंट इट? Why? And you will do all the things whatever you wish. After you get the help, okay, bye bye, so I will do whatever I want. This cannot be the things, right? फॉर एक्झाम्पल आता सध्या पाकिस्तान वर्ल्ड बँककडे गेलं आणि IMF कडे पण आपण जातोय टू ब्लॅक लिस्ट पाकिस्तान इन FATF. आणि वर्ल्ड बँकला सुद्धा जे पॅकेज देणार आहे किंवा ADB जे पॅकेज इकॉनॉमी आपण त्यांना सांगतोय की नका देऊ त्यांना म्हणून. इथिकली यू आर करेक्ट, बट शाल देअर बी जसं तुम्ही आता म्हणता ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहे, तर ह्युमन राईट्स युनिव्हर्सल आहेत. isn't it? When you are asking help from the universe for the humanitarian crisis, and you will create the humanitarian crisis inside. सो मग आता इथं डायकोटॉमी आहे, इथं तुम्हाला कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, केस स्टडी सुद्धा बनू शकते याची. तर ह्या गोष्टी मग तुम्ही हाव विल यू डील विथ इट, दॅट्स ऑल्सो अ केस. ते म्हणतील सपोज यू आर दी UNGA जनरल सेक्रेटरी आहात किंवा वॉट एव्हर दी पोझिशन, आणि मग त्या केसमध्ये तुम्ही कसं डील कराल? समजा केस स्टडी विचारली गेली की आता पाकिस्तान वर्ल्ड बँककडे गेले की एडसाठी किंवा पॅकेजसाठी, हाव विल यू? यू आर द इंडियन हु इज हेडिंग दी वर्ल्ड बँक, विल यू गिव्ह? काय कराल तुम्ही? पॅकेज द्याल का पाकिस्तानला? हां. कोण कोण आहेत आता? हां का? गिवन. यू आर सो लिबरल. ओके. 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 तुम्हाला काय वाटतं? Okay, that is bailout. IMF generally gives for the bailout. IMF loans are not for the social developments. World Bank's loans are for the social developments. Okay, so IMF जेव्हा जेव्हा लोन देतं तेव्हा टिपिकली बॅलन्स ऑफ पेमेंटच्या रिलेटेडच असतं ते. ओके, अँड दॅट इज कंडिशनल लोन्स असतात. ओके, म्हणून आपण IMF कडं नंतर जाऊ, आधी वर्ल्ड बँकबद्दल बोलू. तर तुम्हाला काय वाटतं की दिलं पाहिजे का वर्ल्ड बँकने? नाही दिलं पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं ग्रे लिस्टवरती टाकलं पाहिजे का? तुम्ही तर टाकणार नाही. टाकणार? मग ग्रे लिस्ट इज कोरिलेटेड विथ दिस ऑल एड्स. ठीक आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉज आहेत. इट्स नॉट की ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे, एवढं सोपं नाही आहे. ग्रे ग्रे एरिया आहे ग्रे लिस्ट. ओके. ठीक आहे, चालेल. ओके, इंट्रोडक्शन ब्रीफ द्यायचं आहे आपल्याला उत्तर लिहिताना. कन्क्लुजन ऑलवेज पॉसिबल होईलच असं नाही, कंपल्सरी नाही आहे जॉग्रॉफीमध्ये. जर शक्य असेल, अप्लाइड असेल, कुठं सायक्लोन असेल, मॅनेजमेंटबद्दल बोलता येते का, NDMAच्या गाईडलाईन्सबद्दल बोलता येते का, किंवा रिसोर्स युटिलायझेशनबद्दल असेल तर तिथं सांगता येते का इफेक्टिव्ह युटिलायझेशनबद्दल, तर त्या ठिकाणी द्या. अदरवाईज स्टॅटिक क्वेश्चनसाठी कन्क्लुजनची जरूरत नाही. आणि पॉईंट आणि पॅरेग्राफ तर दोन्हींचाही यूज आपण इफेक्टिव्हली करू शकतो. जसं सांगितलं की मेन बॉडीमध्ये पॉईंट्स लिहा, इंट्रोडक्शनमध्ये पॅरेग्राफ लिहा. आणि जसं इंट्रोडक्शन झालं तर डू नॉट स्टार्ट आन्सर विथ डायग्राम. आन्सर विथ डायग्राम. ओके, कधीही डायग्रामने आन्सरची सुरुवात नाही करायची. आधी आपल्याला हेडिंग कंटेक्स्ट लिहावा लागतो मेन बॉडीमध्ये, त्यानंतर मॅप येईल. मॅप्स ड्रॉ करताना कधीही माहिती असतील पण रिपीट करतोय, कधीही पूर्ण मॅप ड्रॉ करत बसायचं नाही, आपल्याला एवढा वेळ नसतो. मग त्यासाठी बॉक्स करायचा, आणि बॉक्स ऑलवेज करायचा, मोकळं ठेवायचं नाही, जेणेकरून एक्झामिनरला कळतं की एवढीच डायग्राम त्याला दाखवायची आहे. कधी कधी आपण काय करतो, आपल्याला अशी सवय असते की मला फक्त सर आता इंडियन ओशियनच बद्दल बोलायचं आहे, मग मी एवढा मॅप करतो. पण हे बाजूचं काहीच काढलेलं नाही आपण समजा फॉर एक्झाम्पल, तर बाजूचं काहीच जर नसेल काढलं तर मग एक्झामिनरला कसं कळणार की तुम्हाला दाखवायचं काय आहे ते?
म्हणून हा बॉक्स करायचा आणि बॉक्स केलं की आपल्याला काय बोलायचं आहे हे क्लिअर होऊन जातं. एक्झामिनरलाही कळतं की याला एवढंच बोलायचं आहे, अपुरं अधुरं काहीही नाही, पूर्ण आहे हे सगळं, एवढं करायचं. ठीक आहे, आणि एवढंच ड्रॉ करायचं, पूर्ण सगळं नाही. इव्हन वर्ल्डचं जरी असेल ना तरी समजा आपल्याला सेंट्रल अमेरिकाबद्दल बोलायचं आहे तर हे एवढंच ड्रॉ करायचं, हा सेंट्रल अमेरिकेचा पार्ट आहे असं दाखवून द्यायचं, झालं. ओके, आता मध्ये प्रश्न विचारला, हा मध्ये नाही म्हणजे मागच्या वर्षी ट्विस्टरवरती, गल्फ ऑफ मेक्सिको, गल्फ ऑफ मेक्सिको आणि ट्विस्टर. इथं ट्विस्टर म्हणजे टोर्नॅडोज आहेत, ते का जास्त बघायला मिळतात इथं गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये. एवढी डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याला बॉक्स करायचा, दाखवायचं इथं जास्तीत जास्त टोर्नॅडो. मग रिझन्स काय आहेत तर मग त्याच्याबद्दल आपण बोलायचं की खालून जे वॉर्म करंट आहे, जसं गल्फ स्ट्रीम जाते तिथून, मग ते मॉइश्चर प्रोव्हाइड करतं. पलीकडून रॉकीजकडून ड्राय एअर येते, दोन्ही मिक्स होतं आणि मग ते सर्क्युलर होतं आणि ते खूप जास्त फास्ट मूवमेंट होते. मग ते फार वरतीपर्यंत मूवमेंट आपल्याला बघायला मिळते. मग त्याची स्पीड सांगायची, 480 किलोमीटर पर आवरपर्यंत स्पीड जाते. एरिया सांगायचा, फ्यू मीटर्स टू फ्यू हंड्रेड किलोमीटर्स, म्हणजे 300 किलोमीटरपर्यंत सुद्धा ते वाईड असू शकतं असं, किंवा फ्यू मीटर्स एवढं छोटंसं पण असू शकतं असं, त्याचं व्हॅरी करतं. मग हेच होतं ते काय ट्विस्टर झालं. पण ते ट्विस्टर वर्ड माहीत नसेल कदाचित, पण टोर्नाडो माहीत असतं आणि त्याच्यामुळे UPSC एका वर्डवरती आन्सर फिरवता, इजंट इट. ओके, सो बऱ्यापैकी पॉईंट्स मी तुम्हाला इथे सांगितले काय काय आहे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, जर लिहायचं असेल तरी लिहा, किंवा मग मी शेअर करेल तुम्हाला जर वाटलं तर, हे आपल्या ग्रुपमध्ये टाकून देतो जेणेकरून तुम्हाला ते समजायलाही योग्य होईल. ओके, पुढचे 5 मिनटं घेतो अजून, म्हणजे 8:30 वाजे तुम्ही थकलेला असाल, ही आहे वेळ, आहे कम्फर्टेबल 10 मिनिटासाठी. ठीक आहे, प्रश्न आहेत काही प्रिव्हियस इयरचे. बघा आता 2024 मध्ये विचारलं की व्हॉट इज सी सरफेस टेम्परेचर ऑफ सी सरफेस टेम्परेचर राईज अँड हाऊ इट अफेक्ट्स द फॉर्मेशन ऑफ द ट्रॉपिकल सायक्लोन. टिपिकली बेसिक प्रश्न आहे, बेसिक आहे. ओशोनोग्राफीमध्ये आपण बघतो की सी लेवल कशी राईज होईल, किंवा मॉइश्चर कसं फॉर्म होईल, किंवा सी सरफेस टेम्परेचर आपण बघणार आहे, त्याचं प्रोफाईलसुद्धा आपण ओशोनोग्राफीमध्ये बघतो की कसं टेम्परेचर डिक्लाइन होत जातं वरून खाली असं, इजंट इट. तर ह्या सी सरफेस टेम्परेचरबद्दल कधी कधी राईज होणार, कशामुळे राईज होणार, कशामुळे डिक्लाइन होणार, इन्फ्लक्स ऑफ द फ्रेश वॉटर कुठं होतं, मेल्टिंग ऑफ द आईसमुळे काय होईल, या सगळे पॉईंट्स मी आता फक्त ब्रॉडली टच करतो. आय एम नॉट डिस्कसिंग एक्झॅक्टली व्हॉट वी हॅव टू राईट, बिकॉज वी आर गोइंग टू डिस्कस दी सिलेबस पॉईंट्स इन द कमिंग लेक्चर्स. इथं काय काय यूज करता येते त्याच्याबद्दल मी सांगतो इथं. तर हा प्रश्न जर आपण बघितला तर 10 मार्कांचा 150 वर्ड्समध्ये, आणि हा प्रश्न आहे आपला बेसिक स्टॅटिक बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे, वेगळं काही नाही आणायचं आहे, करंटचं अँगल नाही आणायचं किंवा काही नाही आणायचं याच्यात. अरोरा बोरिलिस, अरोरा ऑस्ट्रेलिस, आता मी अप्लाइडमध्ये घेतल्यावर का, आता तुमच्यासाठी तुम्ही बेसिकमध्ये जरी घेतले फरक नाही पडणार. पॉईंट आहे की 2 कॉन्सेप्ट्स आहेत, अरोरा बोरियालिस, अरोरा ऑस्ट्रेलिस, डायरेक्ट कॉन्सेप्ट्स आहेत. क्लायमेटॉलॉजीमध्ये आपण डायरेक्ट बघतो, पोलार रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळतो, का बघायला मिळतो ते आपण बघूया पुढे जाऊन, अँड हाऊ दिस ट्रिगर्ड हे पण आपण बघूया की कशामुळे होते ते पुढे जाऊन. ट्विस्टरबद्दल आता मी बोललो, म्हणजे टोर्नॅडो आहे, अप्लाइड आहे, सायक्लोनचं नॉलेज आहे, टोर्नॅडोला अप्लाय करायचं आहे, आणि हे याचं उत्तर लिहायचं आहे. डायग्रामसुद्धा दाखवायची इथं, असं दाखवायचं मग हे असं सर्क्युलर करंट असे दाखवायचे, रिजन दाखवायचं जसं मॅप, आणि मग हे वरती वरती असं जातं, हे दाखवायचं असं वरती जाऊन डायग्राम. टोर्नॅडो गोल 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 फिरत जातं. कुणाला अजून सोपी दाखवायचं असेल तर ते असं 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 दाखवा, आणि हे असं दाखवायचं, हे झालं टोर्नॅडो. सिम्पलची डायग्राम, म्हणजे जस्ट टू मेक देम अंडरस्टँड यू हॅव नॉलेज अबाउट दीज कॉन्सेप्ट्स, दॅट्स इट. ओके, ठीक आहे, पुढे बघूया आता आपण. व्हाय साऊथ वेस्ट मान्सून इज कॉल्ड पूर्वय्या. स्टॅटिक आहे, मान्सूनबद्दल प्रश्न आहे, आणि भोजपूर रिजनमध्ये मग ते का करतं वगैरे ते आपण बघतो. बे ऑफ बेंगॉलची एक ब्रांच इकडे जाते, मग हिमालया म्हणून अशी येते, मग त्यासाठी आपल्याला सिम्पलचा एक मॅप इथं काढावा लागतो असा, आणि हे सांगावं लागतं की इकडून जो येणारी ब्रांच आहे, आता इकडे हिमालय आहे, मग इकडून हा अशी येणारी जी ब्रांच आहे तरी ही अशी येऊन इकडं पूर्वेकडून येताना दिसते मग अशी, आणि हा भोजपूर रिजन जो आहे तो इथं बिहारमध्ये आहे. बस एवढी डायग्राम, झालं, काम संपलं. आणि मग ते सांगायचं की सिन्स बिकॉज ऑफ हिमालया आहे, आणि दिस इज वन ऑफ द ब्रांच ऑफ द बे ऑफ बेंगॉल गोज फ्रॉम हिअर अँड देअर, अँड वॉट एव्हर द बेसिक नॉलेज यू हॅव, यू विल जस्ट टेल दॅट अँड फिनिश इट. ओके, सो दिस वे उत्तर लिहायचं आहे, 10 मार्काचं आहे. इंट्रोडक्शन द्यायचं, मान्सूनची डेफिनेशन द्यायची, ते सगळं शिकवणार मी, तुमच्याकडून उत्तर पण लिहून घेणार आहे आता पुढच्या याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे जर आपण बघितलं तर डायरेक्ट आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी प्रायमरी रॉक. खूप डायरेक्ट प्रश्न आहे, काहीच नाही याच्यात, जेवढं बेसिक नॉलेज आहे तेवढंच वापरायचं आहे, वेगळं काही नाही आहे. प्रायमरी रॉक इग्नियस आहे, नंतर प्लुटॉनिक आणि इग्नियस 2 प्रकारचे रॉक्स आहेत. इंटरनल कूलिंग होतं की एक्सटर्नल कूलिंग होतं हे सांगायचं, डायग्राम दाखवायची. इंटरनलमध्ये मग आपण बॅथोलिथ, पॅथोलिथ, हे सगळं माहिती आहे ना, बाय द वे मी सांगतोय ते.
तुम्ही प्रिलिम दिली आहे ना असं. कारण मी बऱ्यापैकी आता लिहित नाही आहे इथे, कारण सगळं बेसिक स्टॅटिक शिकवायला आता आपल्याला वेळ नाही आहे एवढा. म्हणून मी मोस्टली हे मोठं मोठं फक्त तुम्हाला सांगून पुढं चाललं. आणि जेव्हा कंटेंट बघणार आहे तर त्यावेळेस उत्तरच डायरेक्ट लिहायचे आपण. ठीक आहे, तर ते आपण बघू. पुढं आहे की व्हॉट इज द फोर्सेस इन्फ्लुएन्स दॅट ओशियन करंट्स. बेसिक प्रश्न, ओशन करंट्सला कुठले कुठले फोर्सेस इन्फ्लुएन्स करतात, आणि डिस्क्राईब देअर रोल इन फिशिंग इंडस्ट्रीमध्ये. त्यांचं काय रोल आहे करंट्सचा फिशिंग इंडस्ट्रीमध्ये. मग आपल्याला उदाहरण कुठलं द्यावं लागेल सांगा. कुठलं? चिले, बरं. अजून? जपान. अजून? कॅनडाचं मिक्सिंग ऑफ दिस लॅब्राडोर कोल्ड करंट अँड गल्फ स्ट्रीम. मग तिथं बिकॉज ऑफ दॅट फिशिंग ग्राउंड्स जेव्हा ओयाशो अँड कुरोशिओ जापानमध्ये मिक्स होतात, तेव्हा बेस्ट ऑफ दी फिशिंग ग्राउंड्स डेव्हलप होतात, फॉगी कंडिशन्स अँड मिक्सिंगमुळं मग बरेचसे फिशेस येतात इकडून तिकडून. येस, येस. मग जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती आहेत बघा, आता आपण आधी म्हटलं फॅक्ट्स आणि एक्झाम्पल्स, तुम्हाला एक्झाम्पल्स द्यायचे तिथे. मग एक्झाम्पल्स दिलं की तिथंच छोटीशी डायग्राम काढून दाखवू पण शकता. अँड हाऊ एक्झामिनर विल बी हॅपी विथ युअर आन्सर्स, isn't it? So how best answers you can make out. See, so this is how you will have to delve into writing the answers. आता हे ॲक्च्युअल आता डायरेक्ट स्टार्टिंग विथ द सिलेबस होतं, मी इथून सुरुवात करणार होतो की सॅलियंट फीचर्स ऑफ द वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी, म्हणजे आपल्याला मला शिकवायचंच होतं आज, परंतु वेळ कमी आहे. सो व्हॉट इज युअर सजेशन? शुड आय स्टॉप हिअर और वॉन्ट टू गो फर्दर? ओके, ठीक. ठीक आहे, चालेल. उद्या जर सपोज आय विल बी ॲट द लेक्चर, तर मग मी इथून सुरुवात करेल की फिजिकल जॉग्राफीचे सायलेंट फीचर्स काय काय आहेत. मग फिजिकल जॉग्राफीमध्ये आपल्याला काय काय येतं, जिओमॉर्फॉलॉजी येतं, एक पॉईंट घेतं फक्त. शिकवण्याची खूप इच्छा असते, आणि असं आहे की एक टीचरला कसं असतं, शिकवण्याची खूप इच्छा असते. म्हणजे जनरली मला वाटतं ते सरसुद्धा खूप जास्त वेळ स्ट्रेच करतात आहे ना. तर एवढं पॉईंट सांगतो. मग जिओमॉर्फॉलॉजी आहे, काय काय बघायचं आहे. जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ओशियानोग्राफी, बायोजिओग्राफी. ठीक आहे, ह्या बेसिक गोष्टी आपण शिकणार आहे. याचे काही प्रश्न पण मी घेणार आहे, आणि त्याची उत्तरं पण आपण इथं लिहिण्याचा प्रयत्न करूया. सो तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. बेसिक जे कॉन्सेप्ट आहे ते रिवाईज करून या, ज्या प्रिलिमला आपण बघितलेलं आहे. सो दॅट की जास्त कॉन्सेप्च्युअल डिस्कशन्समध्ये वेळ न जाता आन्सर रायटिंग आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याच्यावरती जास्तीत जास्त वेळ आपला